कुख्यात गँगस्टर रवी पुजारी पुन्हा अटकेत। देशातील कुख्यात गुंड रवी प्रकाश सुलैया पुजारी 57 वर्ष उर्फ रवी पुजारी याला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने कासारवडवली पोलीस ठाण्यातील गुन्हा प्रकरणी अटक केली होती। त्यानंतर आता उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील एका गंभीर गुन्ह्यात ठाणे गुन्हे शाखेचे अटक केली आहे। त्या गुन्ह्याच्या तपासासाठी ठाणे विशेष मोक्का न्यायालयाने त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मध्यंतरी अचानक पुजारी यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते। त्यावेळी त्याची रवानगी महिनाभर न्यायालयीन कोठडीत केली होती। रवी प्रकाश सुलैया पुजारी हा मुंबई ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक, सिने कलाकार, राजकीय नेते यांना धमकावून खंडणी उकळत असे। 90च्या दशकात मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डचा बिमोड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रवी पुजारी देश सोडून पळून गेला होता, परंतु त्याच्या गुन्हेगारी कारवाया त्याच्या टोळीमार्फत सुरूच होत्या। रवी पुजारी याच्यावर 44 गुन्ह्यांची नोंद आहे। 2017 मध्ये ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला त्याने 10 कोटी रुपयांची खंडणी मागून धमकावले होते, तसेच टोळीच्या माध्यमातून गोळीबार देखील केला होता। या प्रकरणी त्याच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। रवी पुजारी याला पकडण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती। 2019 मध्ये त्याला परदेशातून अटक करण्यात आले होते। त्यानंतर प्रत्यार्पण प्रक्रियेनंतर त्याला भारतात आणण्यात आले होते। 17 मार्च 2026 रोजी बंगळूर येथील मध्यवर्ती कारागृहातून ठाणे गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन कासारवडवली पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यात अटक केली। त्यावेळी 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती। आता उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यात अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। यावेळी सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी कामकाज पाहिले। या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे करत आहेत।